आणि आता पाहूया मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। जागतिक वारसा दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इमारतीला सोनेरी रंगात सजवण्यात आलं। 18 एप्रिल हा दिवस जागतिक वारसा दिन म्हणून साजरा केला जातो। मुंबईत उद्यापासून 5% पाणी कपात। जलबोगद्यांच्या क्लोरिनीकरणामुळे 20 ते 27 एप्रिल दरम्यान पाणी कपात। कुर्ला, चेंबूर, घाटकोपरसह दक्षिण मुंबईतील अनेक विभागात पाणी कपात लागू असेल। पालिकेकडून नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन। धारावी कोळीवाड्याची बाह्य सीमा निश्चित होईपर्यंत धारावी प्रकल्पाचं काही काम थांबवण्याच्या मागणीची याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली। कोळी ट्रस्टने काम थांबवण्यासंदर्भात केली होती याचिका। कोस्टल रोडवर मे अखेरपर्यंत 2 नवीन फ्लड गेट्स बसवले जाणार आहेत। पाण्याचा निचरा करण्यासाठी आराखडा चुकलेले 2 गेट्स बदलून नवीन गेट्स बसवले जाणार। पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्याचे पालिकेचं नियोजन। मुंबईच्या उद्यानांमध्ये पर्यावरणपूरक सुविधा वाढवण्याच्या दिशेने पालिकेचा अभिनव पाऊल। शहरातील काही निवडक उद्यानांमध्ये सौर ऊर्जेवर चालणारी बाकडी बसवण्यात येणार। या बाकड्यांवर मोबाईल, लॅपटॉप चार्ज करता येणार। पावसाळ्यात डासांच्या उपद्रवामुळे होणारे डेंग्यू, चिकनगुनियासारखे आजार रोखण्यासाठी यावर्षीपासून पालिका मूव्ह इट ट्रॅप उपक्रम राबवणार। त्यामुळे कीटकांच्या निर्मितीच्या मुळावरच घाव घातला जाईल। पुणे जिल्ह्यात लेक लडकी योजनेअंतर्गत आता एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या 9,482 मुलींना मिळाला लाभ। 3 वर्षात सुमारे 4.74 कोटी रुपयांच्या निधीचं वितरण टप्प्याटप्प्याने आर्थिक मदत दिली जात असल्याने या योजनेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद। मुंबईमध्ये गॅस टंचाई मदतीसाठी नागरिकांचे पोलीस नियंत्रण कक्षाला फोन। गॅस संपल्याने नागरिकांची अडचण, औषधांसाठीही पोलिसांना फोनाफोनी। तर पोलीस नियंत्रण कक्षाची डोकेदुखी वाढली असून नागरिकांकडून मदतीसाठी कॉल्स वाढलेत। मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनसवर गावी जाणाऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी। उन्हाळ्याची सुट्टी, मुलांना लागतात चाकरमानी गावच्या दिशेला रवाना। कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून रेल्वे पोलिसांचं मोठ्या प्रमाणात बंदोबस्त।